यात खासदार संजय राऊत बोलतायत तिथे। सर, मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रात घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत, काल एका महिला आमदारांवर मारहाणीची घटना घडली। परवा दिवशी एका पत्रकाराचा जीव गेला, एका भाजपच्याच व्यक्तीनं गाडीनं ठोकल्याची सध्या माहिती समोर येते। काय सांगा? महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये अराजक आणि अनागोंदी सुरू आहे। रोज हे आमदार किंवा लोकप्रतिनिधी सोडाच, पण सामान्य जनता, महिला वर्ग, व्यापारी हे एका भीतीच्या सावटाखाली, आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत जो मराठवाड्यातला प्रकार घडला, पोलीस कितीही सारवासारवी करत असले तरी घटना घडलेली आहे आणि हा विषय कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात आहे। त्याच मराठवाड्यामध्ये विधान परिषदेच्या सदस्या प्रज्ञाताई सातव या महिला आमदारावरती हल्ल्याचा प्रयत्न झाला। असे अनेक प्रकार रोज घडतात, मुंबईत घडत आहेत, महाराष्ट्रात घडत आहेत। याचं कारण असं आहे की सरकारचं अस्तित्व दिसत नाही, मंत्रिमंडळ काम करत नाही आणि राज्याचे गृहमंत्री जे आहेत त्यांच्याकडे खातं आहे, उपमुख्यमंत्री जे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी आपला आधीचा कार्यकाळ आठवावा आणि त्या कार्यकाळाशी या कार्यकाळाची तुलना करावी। जेव्हा युतीच्या काळात ते मुख्यमंत्री होते तेव्हाचा कार्यकाळ त्यांचा आणि आता तेही बहुतेक दिवस ढकलत आहेत, पण त्याचा फटका या राज्याच्या जनतेला बसतोय, लोकप्रतिनिधींना बसतोय। लोकप्रतिनिधी सुद्धा दहशतीखाली आहे, विशेषतः विरोधी पक्षाच्या, कारण सगळ्यांची सुरक्षा व्यवस्था ज्या पद्धतीनं काढून घेतलेली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मला वाटतं या सरकारचं नक्की डाव तरी काय आहे? का मोठं कारस्थान, षडयंत्र रचलं जातंय का? विरोधी पक्षाच्या आमदारांवरती, खासदारांवरती, नेत्यांवरती भविष्यामध्ये जीवघेणे हल्ले व्हावेत आणि त्यातून दहशत निर्माण व्हावी? कारण चित्र तसंच दिसतंय। फक्त मिंदे गटाचे आमदार, त्यांच्या पक्षात जाणारे काही लोक, त्यांच्या मागे पुढे पोलिसांचा आणि सुरक्षा रक्षकांचा लवाजमा, गरज नाही। पण ज्यांना खरोखर गरज आहे असे अनेक लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांच्याविषयी अत्यंत ढिलाईनं काम केलं जातं। मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी हे जर त्या संदर्भात वेळीच पावलं उचलली नाहीत तर सगळ्यात मोठा फटका त्यांना बसू शकतो। ही दहशत कशासाठी निर्माण केली जाते? ही दहशत अशी आहे की शिवसेना फोडली, सरकार पाडलं, तरीही आलेलं सरकार नीट चालत नाही आणि जनमताचा रेटा हा शिवसेनेच्या बाजूने आहे किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने आहे। लोकांचे लोंढेच्या लोंढे आमच्या कार्यक्रमाला येतात। आपण पाहिलं असेल आदित्य ठाकरे यांचा दौरा, जो शिवसंवाद दौरा सुरू आहे, नाशिकमधून सुरू झाला, मराठवाड्यात, बीड, अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल की प्रचंड गर्दी उसळते। हे पाहिल्यामुळे कदाचित त्यांच्या पोटात गोळा आला, ह्या मार्गाने आम्हाला जमलं नाही सत्तेचा गैरवापर करून, तर मग अशा प्रकारे दहशत निर्माण करून, हल्ले करून, रक्तपात करून तरी दहशत निर्माण करून काय थांबवता येईल का? यासाठी हे सगळं सुरू आहे। परवा वरळीचा कार्यक्रम बऱ्यापैकी खुर्च्या रिकाम्या, बऱ्यापैकी नाही, अगदी व्यवस्थित कार्यक्रम झाला। पुढे तो व्यवस्थित कार्यक्रम झाला याचा नेमका तुमचा अर्थ काय? पाहिलं असेल आपण, तिथे सुद्धा दहशतीनं माणसं गोळा करण्याचा प्रयत्न झाला, पण दहशतीला न जुमानता लोक घरात बसले आणि टोप्या घालून कोळी समाजाच्या कोणाला आणलं होतं आपण पाहिलं असेल। त्याच्यामुळे लोक, जनता, शिवसैनिक हे या मिंदे गटाबरोबर कदापि जाणार नाही आणि गेलेले नाही, याची समज आता भारतीय जनता पक्षाला सुद्धा आलेली आहे आणि याचा फटका भविष्यामध्ये विधानसभा, लोकसभा आणि प्रत्येक निवडणुकीत बसणार आहे। कसबा आणि चिंचवड निवडणुकीत सुद्धा तुम्हाला याचं चित्र दिसेल। हिंदी में जाना चाहिए संजय सर, हिंदी में जाना चाहिए। मतभेद नजर आ रहा है कांग्रेस का वाढदिवस आहे, तुमचे माजी सहकारी राहिलेले, नाही, असं आहे काय की शुभेच्छा द्याल? आम्ही एक व्यक्ती म्हणून, एक माजी सहकारी म्हणून
अनेकांना वाढदिवसाला किंवा त्यांच्या घरातल्या शुभ कार्यांना शुभेच्छा देतच असतो. आम्ही नक्कीच एकमेकांचे राजकीय शत्रू आहोत आणि ते शत्रुत्व कायम राहील. कारण ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडून बाळासाहेबांच्या शिवसेनेचं सत्तेच्या माध्यमातून, पैशाच्या माध्यमातून अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तो चालू आहे. ते शक्य नाही. त्याविरुद्ध ही लढाई चालूच राहील. पण जर एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल तर नक्कीच त्याला शुभेच्छा देण्याची प्रथा आपल्याकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेस निवडणुकांना सामोरे जात होते त्यावेळेस भाकड गायींचा प्रश्न प्रामुख्याने सोडवणार असं त्यांचं म्हणणं होतं. 14 फेब्रुवारीला आता काऊ डे साजरा करण्याचा त्यांना सांगितलेलं आहे. काऊ हागडे कसं बघता तुम्ही याकडे? आम्ही याच्याकडे काही बघायची इच्छाच नाहीये. कारण त्यांची होली काऊ म्हणजे अडाणी. अडाणीला हक करून ते बसलेले आहेत, ज्याला होली काऊ म्हणतो. तर एवढ्या मोठ्या काऊला त्याने हक केल्यावरती दुसऱ्या काऊचं काय राहिलं या देशामध्ये? आता आम्हाला अडाणीला हक करता येत नाही म्हणून आमच्यासाठी त्यांनी गायी सोडलेल्या आहेत. पण गाय ही गोमाता आहे, त्या गोमातेचा आम्ही आदर करतो. सर, हिंदी अग्रलेख सर, आलेला आहे आणि अग्रलेखामध्ये आपण खरं तर नाना पटोलेंनी ज्यावेळेस विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा दिला त्यानंतर घडलेल्या घटनाक्रमाचा आपण आढावा घेतलेला आहे. त्यांनी दिलेला राजीनामा हा योग्य नव्हता असं अग्रलेखातून. जर विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर नाना पटोले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं. पण विधानसभेचं अध्यक्षपद अचानक रिकामं झाल्यामुळे आणि नंतर ती संधी आमच्या विरोधकांना मिळाली. राज्यपालांनी आणि भारतीय जनता पक्षानं हा जो डाव आहे सरकार पाडण्याचा आधीच रचला होता. त्यांना ती आयती संधी मिळाली. आता विधानसभेचं अध्यक्षपद त्यांच्याकडे नाही आहे. राज्यपालांनी निवडणूक होऊ दिली नाही, त्याचा फटका सरकारला बसला हे सत्य आहे. तुम्ही अदानींचा उल्लेख केला. केंद्रामध्ये ज्या पद्धतीनं अदानीनं धरून सरकार बसले असं तुम्ही म्हटलात, तर दुसरीकडे राज्य सरकारनं आता अदानी यांचा मुलगा करण अदानीची आर्थिक सल्लागार समितीच्या हो सांगतो ना, त्यांची ही आम्हाला गायी दिल्या आहेत मिठ्या मारायला आणि ते अडाणी नावाच्या होली काऊला गायी मारतायत. सर हिंदी में जाना चाहिए. बताइए. आज संपादकीय में खासतौर पर नाना पटोले का जिक्र किया गया है. उसमें कहा गया अगर वो विधानसभा अध्यक्ष का पद नहीं छोड़ते तो शायद स्थिति कुछ और होती. उन्होंने आवेश में आकर इस तरह कदम उठाया जिसके चलते महाविकास आघाड़ी. सही है कि विधानसभा का अध्यक्ष पद बहुत ही महत्वपूर्ण पद होता है ऐसे समय में जब